धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय, मात्र राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडेंची सुरक्षा कायम आहे। मंत्री सुरक्षा प्रोटोकॉलने मुंडे देवगिरी बैठकीसाठी दाखल झाले, त्यामुळे राजीनामा देऊनही मुंडेंची सुरक्षा का काढली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, मंत्रीपद गेलेले आहे मात्र सुरक्षा कायम आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं खरं तर तीव्र निदर्शनं राज्यामध्ये बघायला मिळाली, त्यामुळे निश्चितच कुठेतरी आता आपला प्रोटोकॉल देखील धनंजय मुंडे सोडतील अशी अपेक्षा होती। मात्र त्याच प्रोटोकॉलनी जे आहेत ते मंत्रिपदाच्या प्रोटोकॉलनी आज धनंजय मुंडे जे आहे ते देवगिरीवर दाखल झालेले बघायला मिळतात। तर सध्या देवगिरीवर बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि मंत्री उपस्थित आहेत। मात्र धनंजय मुंडे जेव्हा या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले ते 1.5 तासानंतर दाखल झाले, जेव्हा बैठक सुरू झाली होती आणि जेव्हा ते आले होते तेव्हा ते आपल्या प्रोटोकॉलसह आले होते। त्याच्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही त्यांचा प्रोटोकॉल अद्याप कायम ठेवलेला आहे, हे एकूणच निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यामुळे मंत्रिपदाचा जरी राजीनामा घेतला असेल तरी तोच मान किंवा तोच प्रोटोकॉल अजूनही मुंडे यांच्यासोबत कायम आहे, हे या एकूणच प्रकारामुळे उघडकीस आलेलं बघायला मिळालंय आणि त्याच्यामुळेच आता विशेष चर्चा देखील आता सध्या रंगलेली बघायला मिळते। धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर मंत्री सुरक्षा प्रोटोकॉल अजूनही कायम आहे आणि यावरच चर्चांना उधाण आलेलं आहे।